नमस्कार मित्रांनो, मी मेघा आणि स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिस किचन क्वीन. तर फ्रेंड्स, यूट्यूबवरचं हे माझं नवीन चॅनल आहे, ज्याच्यावरचा फर्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जो की माझ्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेचा व्हिडिओ आहे. मी कन्फ्यूज होते की कोणत्या व्हिडिओपासून स्टार्ट करावा. मग ठरवलं की चला आपण पहिल्या व्हिडिओची सुरुवात आपल्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेपासून करावी. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मला. तुमच्या सपोर्टशिवाय हे चॅनल पुढे जाऊ शकत नाही, म्हणून मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. चला तर मंडळी, तुमचा जास्त वेळ वाया न जाऊ देता बॅक जाऊया. आता दाखवते तुम्हाला आमच्या नवीन घराच्या वास्तुशांती पूजेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. सुरुवातीला बघू शकता तुम्ही, दारात ही छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळी काढताना मला माझ्या अहोंनी मदत केलेली आहे, जे की ते एक फौजी तर आहेतच, पण छान असे आर्टिस्ट पण आहेत. त्यांना ड्रॉइंग पेंटिंगमध्ये पण खूप इंटरेस्ट आहे. त्यांचा वॉल पेंटिंगचा एक शॉर्ट व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तो तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन पाहू शकता. तर इथे वास्तुशांतीसाठी मांडलेली देवाची पूजा होती. खूप सुंदर अशी मांडणी केलेली होती गुरुजींनी. आणि देवाचा कुठलाही कार्यक्रम घरात असला तर संपूर्ण घरही खूप प्रसन्न वाटतं. तर आता इथे पूजेला सुरुवात झाली आणि जेव्हा घरात गृहप्रवेश करायचा होता तर आतमध्ये कोणालाच थांबू दिले नाही. सगळ्यांना बाहेर बोलवलं आणि मग माझ्या डोक्यावर कलश दिला. गृहप्रवेश करताना गुरुजींनी काही मंत्र म्हटले व कलश घेऊन संपूर्ण घरात फिरायला सांगितले. प्रत्येकजण स्वप्न बघतं की आपलं स्वतःचं घर व्हावं आणि स्वतःच्या घरात गृहप्रवेश करावा. तर असंच आमचंही स्वप्न होतं आणि आता फायनली तो क्षण आमचा आलेला होता, म्हणून मनाला खूप छान वाटत होतं. असंच देव सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करो व सगळ्यांना आनंदही ठेवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर बघू शकता आता इथे गृहप्रवेश झालेला आहे. मग नंतर आम्ही अग्निपूजन करून घेतले व लगेचच होम जाळून होम पूजा केली. होम पूजा झाल्याच्या नंतर इथे गुरुजींनी सत्यनारायणची कथा सांगितली व शेवट आम्ही सगळ्यांनी मिळून देवाची आरती केली. अशा रीतीने संपूर्ण पूजा विधिवत संपन्न झाली आणि मग सगळ्या आलेल्या पाहुणे मंडळींनी जेवण वगैरे केलं. तर फायनली हे आहे आमचं स्वप्नातलं सुंदर असं घर. तर ह्या घरातील प्रत्येक गोष्ट, जसं की घराची सुरुवात होण्यापासूनची जी इंजिनिअरिंगची प्लॅनिंग असते आणि लास्ट कलरिंग असतो, तो एक एक पॉइंट आम्ही पूर्ण फॅमिलीने विचार करून केलेला आहे. सो फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला आमचं स्वप्नातलं घर आणि वास्तुशांतीची पूजा? नक्कीच कमेंट करून सांगा व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.